नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू स्पर्धा परीक्षा मराठी. या सिरीजमध्ये आपण तलाठी भरती व इतर स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न पाहत आहोत किंवा रिवाईज करत आहोत. हा या सिरीजमधला आपला दुसरा पार्ट आहे. पहिला पार्ट आपण काल पाहिला होता, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पाहिला नसेल तर तो व्हिडिओ देखील पाहून घ्या. आपण सुरू करूयात आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न आहे, 1925 मध्ये उत्तर प्रदेशातील काकोरी कटाशी खालीलपैकी कोणती क्रांतिकारी संघटना संबंधित होती? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन हे याचं बरोबर उत्तर आहे. ही जी घटना आहे काकोरी कट घटना किंवा काकोरी कट, ही घटना 9 ऑगस्ट 1925 आहे. 9 ऑगस्ट 1925 या दिवशी घटना घडलेली आहे. या कटामध्ये किंवा या घटनेमध्ये चंद्रशेखर आझादांच्या नेतृत्वाखाली रामप्रसाद बिस्मिल, योगेश चॅटर्जी, सचिंद्रनाथ, अशफाक उल्ला खान, रोशन सिंग, राजेंद्र लाहिरी इत्यादी क्रांतिकारकांचा समावेश होता. आणि क्रांतिकार्याला लागणारा पैसा जमवण्यासाठी रेल्वेतून नेला जाणारा सरकारी खजिना हा या घटनेअंतर्गत 9 ऑगस्ट 1925 या दिवशी लुटण्यात आला होता. आणि या घटनेमुळे अशफाक उल्ला खान, राजेंद्र लाहिरी, रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग यांना फाशी देण्यात आली होती. आणि अशफाक उल्ला खान जो आहे तो भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये फाशी जाणारा पहिला मुस्लिम क्रांतिकारक होता. हे देखील इथे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. त्यानंतर आजचा दुसरा प्रश्न आहे, 1906 मध्ये बारिंद्र घोष व भूपेंद्र दत्त यांनी डॅश हे पत्रक क्रांतिकारी विचारांच्या प्रचारार्थ प्रकाशित केलं. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, युगांतर. 1906 या वर्षामध्ये बारिंद्र घोष आणि भूपेंद्र दत्त यांनी युगांतर हे जे पत्रक आहे हे क्रांतिकारी विचारांच्या प्रचारार्थ प्रकाशित केलं होतं. सविनय कायदेभंग आंदोलनावेळी वायव्य सरहद प्रांतात डॅश ही संघटना आघाडीवर होती. तर या काळामध्ये किंवा सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी वायव्य सरहद प्रांतामध्ये पर्याय क्रमांक 2 खुदा ई खिदमतगार ही संघटना आघाडीवर होती. त्यानंतर जॉर्ज बार्लो या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये 1806 साली डॅश येथील सैनिकांनी केलेला उठाव ब्रिटिशांविरुद्धचा पहिला सैनिकी उठाव मानला जातो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, वेल्लोर. जॉर्ज बार्लो या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये 1806 या वर्षामध्ये वेल्लोर या ठिकाणी सैनिकांनी केलेला उठाव हा ब्रिटिशांविरुद्धचा पहिला सैनिकी उठाव मानला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लॉर्ड कर्झन याने 1904 मध्ये भारतीय विद्यापीठाचा कायदा मंजूर केला. डॅश कमिशनच्या शिफारशी या कामी अतिशय महत्त्वाच्या ठरल्या. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, थॉमस रॅले कमिशन. थॉमस रॅले कमिशन जे आहे ते 1904 या वर्षामध्ये नेमण्यात आलं होतं. आणि हा आयोग किंवा हे कमिशन विद्यापीठाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी नेमण्यात आलेलं किंवा स्थापन करण्यात आलेलं कमिशन होतं. या आयोगाच्या कार्यक्षेत्रामध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा अंतर्भाव नव्हता. आणि याच थॉमस रॅले कमिशनच्या शिफारशी ज्या आहेत त्या 1904च्या भारतीय विद्यापीठ कायदा मंजूर करण्यामध्ये महत्त्वाच्या ठरल्या होत्या. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, थॉमस रॅले कमिशन. भारतीय शिक्षणाचा गुणात्मक दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने 1929 या वर्षामध्ये डॅश यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फिलिप हर्टॉग समिती आहे 1929 या वर्षाची. आणि ही स्वातंत्र्यापूर्वीच्या काळामधली शिक्षणविषयक समिती आहे. या समितीने केलेल्या प्रमुख शिफारशींमध्ये प्राथमिक शिक्षणाला महत्त्व देण्यात यावं ही एक प्रमुख शिफारस होती. ग्रामीण विद्यार्थ्यांना माध्यमिक स्तरावरच रोखलं पाहिजे व त्यांना महाविद्यालयीन प्रवेश देण्याऐवजी व्यावसायिक व औद्योगिक शिक्षणाकडे वळवलं पाहिजे अशी देखील शिफारस या समितीने केली होती. आणि ही समिती जी आहे ती भारतातील शिक्षणाचा गुणात्मक दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने 1929 या वर्षामध्ये स्थापन केलेली समिती आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, 1944 साली डॅश यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय शिक्षणाच्या समितीने 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी मोफत शिक्षणाची योजना बनवली. तर ही योजना आहे जी आहे ती जॉर्ज सार्जंट यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली होती. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, जॉन सार्जंट. त्यानंतर पुढचा प्रश्न, 1935 साली काँग्रेसने शिक्षणासंबंधी मूलभूत परिवर्तनवादी धोरण स्वीकारताना धर्माधिष्ठित व कृतीतून शिक्षणावर भर देण्यासाठी डॅश यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. मात्र ही योजना अंमलात आली नाही. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डॉक्टर झाकीर हुसेन हे याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील विद्यापीठ स्तरीय शिक्षणात सुधारणा सुचवण्यासाठी 1948 मध्ये डॅश यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती किंवा एक आयोग नेमण्यात आला होता. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. त्यानंतर पुढचा प्रश्न, इसवी सन 1848 ते 1856 या काळात
अनेक संस्थाने कोणी खालसा केली? तर ही जी संस्थाने आहेत 1848 ते 1856 या काळामध्ये लॉर्ड डलहौसी पर्याय क्रमांक 4 याने खालसा केलेली आहेत. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 लॉर्ड डलहौसी. त्यानंतर पुढचा प्रश्न, ग्रँड ट्रंक मार्ग हा मार्ग कोणत्या शहरांना जोडतो? हा जो मार्ग आहे ग्रँड ट्रंक मार्ग, हा मार्ग किंवा याला GD रोड GD रोड असं देखील म्हटलं जातं आणि हा जुन्या काळामध्ये बादशाही सडक किंवा सडक ए आझम या नावाने ओळखला जात होता. ग्रँड ट्रंक मार्ग किंवा GD रोड. आणि हा दक्षिण आशियामधला सर्वात जुना व प्रमुख रस्ता आहे. बांगलादेश हा सुरू होतो बांगलादेशपासून, उत्तर भारतामधून जातो आणि पेशावरपासून अफगाणिस्तानपर्यंत म्हणजे अफगाणिस्तानमधल्या काबूलपर्यंत हा मार्ग पसरलेला होता किंवा हा मार्ग होता. आणि सध्या हा मार्ग जो आहे तो फक्त दिल्ली ते कोलकाता या दरम्यान आहे. म्हणजे उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 2 ग्रँड ट्रंक मार्ग जो आहे तो दिल्ली कोलकाता या 2 शहरांना जोडतो. त्यानंतर हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानवर जगावयाचे आहे, हे वक्तव्य कोणाचं आहे? तर हे वक्तव्य भारतमंत्री बर्कनहेड यांनी केलेलं आहे. बर्कनहेड. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 भारतमंत्री बर्कनहेड. तैनाती फौजेची योजना कोणी सुरू केली? तैनाती फौज जी आहे ती पर्याय क्रमांक 3 फौज आहे लॉर्ड वेलस्लीची. लॉर्ड वेलस्ली. बॉम्बे ठाणे रेल्वे मार्ग कोणत्या वर्षी सुरू झाला? बॉम्बे ठाणे रेल्वे मार्ग जो आहे तो 1853 या वर्षामध्ये सुरू झालेला आहे. भारतामधली पहिली रेल्वे ही 16 एप्रिल 1853 16 एप्रिल 1853 या दिवशी ठाणे ते बोरीबंदर या ठिकाणादरम्यान धावली होती. ठाणे ते बोरीबंदर त्यालाच नंतर VT किंवा व्हिक्टोरिया टर्मिनस म्हटलं जात होतं आणि आता याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CSMT असं म्हटलं जातं. हे अंतर जवळपास 34 किलोमीटरचं अंतर होतं आणि ही रेल्वे जी आहे ती सिंध, साहिब आणि सुलतान अशी 3 नावे असलेल्या वाफेच्या इंजिनांनी खेचली होती. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 1853. त्यानंतर पुढचा प्रश्न, लॉर्ड डलहौसीने लष्कराच्या विकेंद्रीकरणासाठी कोणत्या सुधारणा केल्या? त्याबाबत खालीलपैकी चुकीचं विधान आपल्याला निवडायचं आहे. पहिलं आहे बंगालमधील सैन्य मेरठला नेलं. दुसरं आहे कलकत्ता या ठिकाणी असलेली युद्धसामुग्री मेरठला नेली. सिमला येथे भारताचं मुख्य किंवा प्रमुख केंद्र उभारलं आणि भारतीय लष्करावर विश्वास ठेवला. यातलं पर्याय क्रमांक 4 चुकीचं आहे. भारतीय लष्करावर विश्वास ठेवला हे विधान चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिकने कोणत्या सुधारणा केल्या? आहे राज्यकारभारातील अनावश्यक पदे रद्द केली, कंपनीच्या नोकरांचे पगार कमी केले, भत्ते देणे बंद केले आणि भारताला स्वातंत्र्य देण्याचं घोषित केलं. यातलं आपल्याला कोणतं विधान बरोबर आहे ते निवडायचं आहे. त्यातलं अ, ब आणि क हे 3 विधानं बरोबर आहेत आणि ड चुकीचं आहे. म्हणजे अ, ब, क पर्याय क्रमांक 3 हे 3 विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे 1800 मध्ये कोणी हिंदी लोकांसाठी कलकत्ता या ठिकाणी फोर्ट विल्यम महाविद्यालयाची स्थापना केली? तर हे जे महाविद्यालय आहे फोर्ट विल्यम महाविद्यालय कलकत्ता या ठिकाणी 1800 किंवा 10 जुलै 1800 या दिवशी स्थापन केलेलं आहे आणि हे लॉर्ड वेलस्लीने स्थापन केलं होतं. पर्याय क्रमांक 3 लॉर्ड वेलस्ली हे याचं बरोबर उत्तर आहे. शासकीय कर्मचाऱ्यांवर राष्ट्रीय काँग्रेसशी संबंध ठेवण्यास कोणी बंदी घातली? ही बंदी लॉर्ड डफरीनने घातलेली आहे. लॉर्ड डफरीनची कारकीर्द आहे 1884 ते 1888 आणि याच काळामध्ये 25 डिसेंबर 1885 या दिवशी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती. पुढचा प्रश्न, कॉर्नवॉलिसने प्रत्येक जिल्ह्याचे आकारानुसार लहान विभाग करून प्रत्येक विभागावर कोणते हिंदुस्थानी अधिकारी नेमले? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दरोगा हे याचं बरोबर उत्तर आहे. वृत्तपत्राच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा 1878 कोणी मंजूर केला? तर हा कायदा जो आहे तो लॉर्ड लिटनने मंजूर केलेला आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर आहे. लॉर्ड लिटन हा 1876 ते 1880 या कालावधीमध्ये भारताचा व्हाईसरॉय होता. यानेच 1 जानेवारी 1877 या दिवशी राणी व्हिक्टोरियाला भारताची सम्राज्ञी म्हणून पदवी दिली होती. यानेच मार्च 1878 मध्ये देशी वृत्तपत्र कायदा किंवा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा किंवा वर्नाक्युलर प्रेस ॲक्ट संमत करून भारतीय किंवा हिंदी वृत्तपत्राची मुस्कटदाबी केली होती आणि यानेच 1878 मध्ये यानेच शस्त्रबंदी कायदा देखील केला होता. यानुसार विनापरवाना भारतीयांना शस्त्र बाळगण्यास बंदी घातली होती. लॉर्ड लिटन. त्यानंतर तैनाती फौजेसंबंधी खालील दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
पहिला आहे हिंदी राजांना इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिपत्याखाली आणण्याचा प्रयत्न केला, कंपनीच्या प्रदेशामध्ये वाढ करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना मदत झाली, तैनाती फौजेमुळे दुसरे इंग्रज मराठा युद्ध झाले आणि लॉर्ड रिपनने तैनाती फौजेची योजना सुरू केली. यातलं आपल्याला चुकीचं विधान कोणतं आहे ते निवडायचं आहे. यातलं चुकीचं विधान आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 हे विधान चुकीचं आहे. लॉर्ड रिपनने नाही, लॉर्ड रिपनने नाही, तर ही तैनाती फौज जी आहे ही लॉर्ड वेलस्लीने सुरू केलेली फौज आहे किंवा सुरू केलेली योजना आहे तैनाती फौज. लॉर्ड रिपनने काय केलं होतं? लॉर्ड रिपनची कारकीर्द व्हायसरॉय होता. 1880 ते 84 या कालावधीमध्ये यानेच फॅक्टरी ॲक्ट संमत केलेला आहे. यानेच भारतामध्ये 18 मे 1882 या दिवशी स्थानिक स्वराज्य संस्था कायदा केलेला आहे. यानेच 1883 किंवा 2 फेब्रुवारी 1883 या दिवशी इल्बर्ट विधेयक मंजूर केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, लॉर्ड डलहौसीने संस्थाने खालसा करताना दत्तक वारसा नामंजूर हे धोरण स्वीकारले होते. हे धोरण पूर्वी खाली दिलेल्या गव्हर्नर जनरलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरल स्वीकारलं होतं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड ऑकलंड. लॉर्ड डलहौसीच्या पूर्वी दत्तक वारसा नामंजूर हे जे धोरण आहे हे लॉर्ड ऑकलंड याने स्वीकारलं होतं. लॉर्ड ऑकलंड पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर आहे. चला आपण थांबूया तिथे. थांबण्यापूर्वी अनअकॅडमी हा भारतामधला सर्वात मोठा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. अनअकॅडमी तुम्ही कोणतंही सबस्क्रिप्शन घेतलं त्यामध्ये तुम्हाला हे सगळे फीचर मिळतात. अनअकॅडमी आता नवीन फीचर घेऊन आलेली आहे, आयकॉनिक फीचर. यामध्ये तुम्ही तुमच्या कोणत्याही प्रकारच्या डाऊट्स किंवा शंका अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर त्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता. अनअकॅडमीने हे 2 नवीन कॉम्बोज लॉन्च केलेले आहेत. हे आहे त्याचं फी स्ट्रक्चर. यासोबत अनअकॅडमीने आता 17 मार्चपासून रणरंगन नावाची बॅच लॉन्च करण्यात येते अनअकॅडमीकडून. ही बॅच कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड बॅच आहे राज्यसेवा एक्झामसाठीची. त्यानंतर हे आहेत नवीन 2 कॅटेगरीज. त्यामध्ये महाराष्ट्र ग्रुप सर्व्हिसेस आणि महाराष्ट्र टेक्निकल सर्व्हिसेस या 2 कॅटेगरी अनअकॅडमीकडून लॉन्च झालेल्या आहेत. हे आहे एमपीएससीचं आगामी परीक्षामधलं वेळापत्रक. सोबतच तुम्ही अनअकॅडमीचं कोणतंही सबस्क्रिप्शन घेतलं त्यामध्ये तुम्ही राज्यसेवा, PSI, STI, ASO आणि डिपार्टमेंटल PSI या सर्वांची तयारी करू शकता. हे आहे फी स्ट्रक्चर. यामध्ये आपला कोड ABALIVE हा वापरून तुम्ही ॲडिशनल 10% डिस्काउंट देखील मिळवू शकता.